नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ कोचिंग क्लासेस या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे तुम्हाला मिळेल इयत्ता 5वी ते 10वी साठी स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित विषयांचं सोप्या भाषेत उदाहरणांसह स्पष्टीकरण, टेक्स्टबुक आधारित टीचिंग, रिव्हिजन, वन शॉट लेक्चर्स, MCQs आणि परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शन, सगळं एका चॅनलवर. अभ्यास सोपा करायचा असेल आणि परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर सर्वज्ञ कोचिंग क्लासेस आजच सबस्क्राईब करा. चला तर मग ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. आज आपण जॉग्राफीचा चॅप्टर 3 फिजिओग्राफी अँड ड्रेनेज हा चॅप्टर सुरू करतोय. हा आहे पार्ट 1 आणि आज आपण फक्त आणि फक्त आपल्या भारत देशाच्या प्राकृतिक रचनेवर म्हणजेच फिजिओग्राफीवर फोकस करणार आहोत. सो रेडी आहात? चला सुरुवात करूया. बघूया आजच्या आपल्या या जॉग्राफिक जर्नीमध्ये आपण काय काय शिकणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊ की फिजिओग्राफी म्हणजे नेमकं काय. त्यानंतर आपण भारताच्या 3 महत्त्वाच्या भागांचा अभ्यास करू: द पेनिन्सुलर प्लॅटो, द कोस्टल प्लेन्स आणि द आयलंड ग्रुप्स. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. आपला पहिला थांबा आहे व्हॉट इज फिजिओग्राफी. हा शब्द ऐकायला कदाचित थोडासा अवघड वाटू शकतो, पण याचा अर्थ एकदम सोपा आहे. याला मराठीमध्ये म्हणतात प्राकृतिक रचना. चला समजून घेऊया हे काय आहे. सिम्पली सांगायचं झालं तर फिजिओग्राफी इज द स्टडी ऑफ फिजिकल फीचर्स. म्हणजे काय? म्हणजे समजा आपण ज्या भागात राहतो त्या भागाचा विचार करू. तिथे डोंगर आहेत का, नदी आहे का, सपाट मैदान आहे की पठार आहे. तर कुठल्याही प्रदेशातले हे जे फिजिकल फीचर्स आहेत, डोंगर, पठार, मैदानं, हे कसे बनले, यांची उंची किती, यांचा उतार कोणत्या दिशेला आहे, या सगळ्यांचा अभ्यास करणे म्हणजेच त्या प्रदेशाच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करणे. सो सिम्पल, राईट? आता आपल्या भारत देशाचा विचार केला तर त्याला प्रामुख्याने 5 फिजिओग्राफिक डिव्हिजन्समध्ये विभागलं जातं. चला डोळ्यासमोर भारताचा नकाशा आणा. एकदम वर उत्तरेला काय आहे? द हिमालयाज, बरोबर. त्याच्या खाली आलो की लागतो द नॉर्थ इंडियन प्लेन्स, म्हणजे गंगा यमुनेचा सुपीक मैदानी प्रदेश. मग मध्यभागी आणि दक्षिणेकडे पसरलेला आहे द पेनिन्सुला. आणि मग दोन्ही बाजूंना समुद्रकिनारी आहेत द कोस्टल प्लेन्स आणि समुद्रात आहेत द आयलंड ग्रुप्स. या लेक्चरमध्ये आपला फोकस असणार आहे शेवटच्या 3 भागांवर: पेनिन्सुला, कोस्टल प्लेन्स आणि आयलंड ग्रुप्स. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला महत्त्वाचा भाग सुरू करूया. द पेनिन्सुलर प्लॅटो म्हणजेच भारतीय द्वीपकल्प. आणि एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हा आपल्या देशातला सगळ्यात जुना द ओल्डेस्ट लँडमास आहे. म्हणजे विचार करा, हिमालय पर्वत तयार होण्याच्या कोट्यावधी वर्षांआधीपासून हा भाग अस्तित्वात आहे. अमेझिंग आहे ना? आता पेनिन्सुला या शब्दाचा अर्थ काय कोणी सांगेल? खूप सोपा आहे. अ पीस ऑफ लँड सराउंडेड बाय वॉटर ऑन 3 साइड्स. म्हणजे असा जमिनीचा भाग ज्याच्या 3ही बाजूंना पाणी आहे. आपल्या साऊथ इंडियाचा नकाशा डोळ्यासमोर आणा. पश्चिम दिशेला वेस्टला कोणता समुद्र आहे? अरेबियन सी. पूर्व दिशेला ईस्टला बे ऑफ बेंगॉल आणि दक्षिणेला साऊथला इंडियन ओशन आहे की नाही, 3ही बाजूंनी पाण्याने वेढलेला. म्हणून त्याला आपण भारतीय द्वीपकल्प किंवा इंडियन पेनिन्सुला असं म्हणतो. या पेनिन्सुलर प्लॅटोच्या 2 कडा आहेत, 2 बाजू आहेत. एक आहे वेस्टर्न घाट्स आणि दुसरी आहे ईस्टर्न घाट्स. पण ह्या दोन्ही सारख्या नाहीत. वेस्टर्न घाट्स, ज्यांना आपण महाराष्ट्रात सह्याद्री म्हणतो, ते एका सलग भिंतीसारखे आहेत, कंटिन्युअस. त्यांना ओलांडायचं असेल तर फक्त घाट किंवा खिंडीमधून म्हणजे पासेसमधूनच जावं लागतं. या उलट ईस्टर्न घाट्स तुटक तुटक आहेत, डिसकंटिन्युअस. का? कारण गोदावरी, कृष्णा, कावेरी यांसारख्या मोठ्या नद्यांनी त्यांना अनेक ठिकाणी कापून काढलं आहे. आणि उंचीमध्ये पण फरक आहे. वेस्टर्न घाट्स खूप उंच आहेत. ॲव्हरेज हाईट आहे 900 ते 1600 मीटर्स. पण ईस्टर्न घाटची उंची त्या मानाने कमी आहे, ॲव्हरेज फक्त 600 मीटर्स. सो एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो टेक्स्टबुकमध्ये पण आहे. वाय आर द वेस्टर्न घाट्स कॉल्ड अ वॉटर डिवाइड? पश्चिम घाटाला जलविभाजक असं का म्हणतात? काही कल्पना आहे? चला हा कॉन्सेप्ट आपण एकदम सोपा करून समजून घेऊया. वॉटर डिवाइड, मराठीत जलविभाजक. जल म्हणजे पाणी आणि विभाजक म्हणजे विभागणी करणारा. एक साधं उदाहरण घेऊ. आपल्या घराचं छप्पर, ते असं उतरतं असतं ना. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा काय होतं? काही पाणी एका बाजूने खाली पडतं आणि काही पाणी दुसऱ्या बाजूने खाली पडतं, बरोबर ना? म्हणजे ते छप्पर काय करतंय? पाण्याची विभागणी करतंय. एक्झॅक्टली तसंच एखादा उंच पर्वत किंवा पठार जे नद्यांच्या पाण्याला 2 वेगवेगळ्या दिशांना वाहण्यासाठी भाग पाडतं, त्यालाच वॉटर डिवाइड असं म्हणतात. आता हाच कॉन्सेप्ट आपण वेस्टर्न घाट्सला लावूया.
वेस्टर्न घाट्स एका उंच भिंतीसारखे आहेत. त्यामुळे तिथून उगम पावणाऱ्या ज्या मोठ्या नद्या आहेत, जसं की गोदावरी, कृष्णा, या पश्चिम दिशेला म्हणजे अरबी समुद्राकडे जाऊच शकत नाहीत. मग त्या कुठे जातात? त्या उलट दिशेला, पूर्वेकडे वाहू लागतात आणि बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळतात. सो द वेस्टर्न घाट्स लिटरली पाण्याच्या फ्लोला डिवाइड करतात. मोठ्या नद्यांचा फ्लो पूर्वेकडे आणि काही लहान नद्यांचा फ्लो पश्चिमेकडे, अरबी समुद्रात. समजलं? म्हणूनच वेस्टर्न घाट्सचे एक प्रमुख जलविभाजक आहेत. ओके, तर पठारावरून उतरून आपण आता देशाच्या कडेकडेने म्हणजे समुद्राच्या किनारी जाऊया. आपला पुढचा थांबा आहे द कोस्टल प्लेन्स, म्हणजेच किनारपट्टीचा प्रदेश. आणि तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारताला एक प्रचंड मोठी विशाळ अशी किनारपट्टी लाभलीय. किती? जवळपास 7,500 किलोमीटर्स. इमॅजिन करा किती लांब असेल ही. ही किनारपट्टी आपल्या द्वीपकल्पाच्या पश्चिम आणि पूर्व अशा दोन्ही बाजूंना पसरलेली आहे. पण वेस्ट कोस्ट आणि ईस्ट कोस्ट या अगदी वेगळ्या आहेत. वेस्ट कोस्ट, जी अरेबियन सीला लागून आहे, ती अरुंद आहे, नॅरो आहे आणि खडकाळ आहे. इथे नद्या खूप वेगाने वाहतात. या उलट ईस्ट कोस्ट, जी बे ऑफ बेंगॉलला लागून आहे, ती खूप रुंद आहे, ब्रॉड आहे आणि नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने बनलेली आहे. आणि याच फरकामुळे वेस्ट कोस्टवर नद्या एस्च्युरीज म्हणजे खाडी तयार करतात, तर ईस्ट कोस्टवर नद्या डेल्टाज म्हणजे त्रिभुज प्रदेश तयार करतात. चला बघूया हे नक्की काय असतं. एस्ट्युरी आणि डेल्टामध्ये फरक काय आहे? एक सोपं उदाहरण देतो. समजा एका पाईपमधून पाणी जोरात एका भिंतीवर मारलं तर ते कसं थेट आदळतं, तसंच काहीसं वेस्ट कोस्टवर होतं. नद्या डोंगरातून वेगाने येतात आणि थेट समुद्राला मिळतात. त्याला म्हणतात एस्ट्युरी किंवा खाडी. आता दुसरे उदाहरण, समजा फरशीवर हळूवारपणे पाणी ओतलं तर ते कसं शांतपणे पसरतं, तसंच ईस्ट कोस्टवर होतं. नद्यांना सपाट मोठा प्रदेश मिळतो, त्यामुळे त्यांचा वेग कमी होतो आणि त्यासोबत आणलेला गाळ म्हणजे सेडिमेंट किनाऱ्यावर पसरवतात. त्यातूनच तयार होतो डेल्टा म्हणजेच त्रिभुज प्रदेश. आणि हा गाळ खूप फर्टाईल म्हणजे सुपीक असतो. म्हणूनच आपला सुंदरबन डेल्टा हा जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. सो आपण पठार पाहिलं, किनारपट्टी पाहिली. आता चला भारताची मुख्य भूमी सोडून समुद्रात एक चक्कर मारून येऊया आणि आपल्या आयलँड ग्रुप्सना भेट देऊया, म्हणजेच भारतातील बेटे. भारतामध्ये मुख्यत्वे 2 द्वीपसमूह आहेत, 2 मेजर ग्रुप्स ऑफ आयलँड्स. अरबी समुद्रात अरेबियन सीमध्ये आहेत लक्षद्वीप आयलँड्स आणि बंगालच्या उपसागरात बे ऑफ बेंगॉलमध्ये आहेत अंडमान आणि निकोबार आयलँड्स. दोन्ही वेगवेगळ्या समुद्रात आहेत आणि त्यांची निर्मितीसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारे झाली आहे. चला कम्पेअर करूया. लक्षद्वीप बेटं आकाराने खूप लहान आहेत आणि ती ॲटोल आयलँड्स आहेत. ॲटोल म्हणजे काय? तर ही बेटं कोरल्सपासून बनलेली आहेत. कोरल्स म्हणजे समुद्रातले छोटे छोटे जीव जे मरून एकावर एक साचतात आणि त्यांची एक मोठी रचना तयार होते. त्यामुळे ही बेटं जास्त उंच नाहीत. याउलट अंडमान अँड निकोबार आयलँड्स आकाराने खूप मोठी आहेत अँड देअर ओरिजिन इज व्हॉल्कॅनिक, म्हणजे समुद्राच्या तळातून बाहेर आलेल्या ज्वालामुखीपासून ही बेटं तयार झाली आहेत. म्हणूनच या बेटांवर आतल्या भागात छोट्या टेकड्या आणि डोंगरसुद्धा आढळतात. आणि एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट जो परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. अंदमान समूहामध्ये बॅरन आयलंड नावाचे एक बेट आहे, जिथे भारतातला एकमेव द ओनली ॲक्टिव्ह व्हॉल्कॅनो म्हणजेच जिवंत ज्वालामुखी आहे. सो दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर हा होता आपला भारताचा प्राकृतिक रचनेचा एक छोटासा प्रवास. आपण पठारापासून सुरुवात केली, किनारपट्टीवर गेलो आणि तिथून थेट बेटांवर पोचलो. चला आता एक क्विक रिव्हिजन करूया की आज आपण नक्की काय काय शिकलो. सो टुडेज की कन्सेप्ट्स. फर्स्ट, द पेनिन्सुला. हा एक एन्शंट प्लॅटो आहे ज्याच्यात 2 कडा आहेत, वेस्टर्न घाट्स आणि ईस्टर्न घाट्स. सेकंड, द कोस्ट्स. वेस्ट कोस्ट अरुंद आणि खडकाळ असल्यामुळे तिथे एस्च्युरीज तयार होतात, तर ईस्ट कोस्ट रुंद आणि गाळाची असल्यामुळे तिथे फर्टाईल डेल्टाज तयार होतात. अँड थर्ड, द आयलंड्स. लक्षद्वीप ही लहान, ॲटोल म्हणजे प्रवाळ बेटं आहेत, तर अंडमान अँड निकोबार ही मोठी, व्हॉल्कॅनिक म्हणजे ज्वालामुखी बेटं आहेत. सिम्पल. तर हे होतं भारताच्या प्राकृतिक रचनेबद्दल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ब्राझीलच्या इंटरेस्टिंग फिजिओग्राफीचा अभ्यास करणार आहोत. पण जाता जाता एक प्रश्न, आपल्याकडे जसे हिमालय आणि पश्चिम घाटासारखे लांब पर्वतरांगा आहेत, तशा ब्राझीलमध्ये नाहीत. तर त्यामुळे ब्राझीलची प्राकृतिक रचना, तिथल्या नद्या, किनारपट्टी हे सगळं कसं वेगळं असू शकतं यावर नक्की विचार करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ कोचिंग क्लासेस या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे.
इथे तुम्हाला मिळेल इयत्ता 5वी ते 10वीसाठी स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावर आधारित विषयांचं सोप्या भाषेत उदाहरणांसह स्पष्टीकरण, टेक्स्टबुक आधारित टीचिंग, रिव्हिजन, वन शॉट लेक्चर्स, MCQs आणि परीक्षेसाठी उपयुक्त मार्गदर्शन सगळं एका चॅनलवर. अभ्यास सोपा करायचा असेल आणि परीक्षेत चांगले गुण मिळवायचे असतील तर सर्वज्ञ कोचिंग क्लासेस आजच सबस्क्राईब करा. चला तर मग ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया. चला, वेलकम बॅक. मागच्या लेक्चरमध्ये म्हणजे पार्ट 1 मध्ये आपण ब्राझीलच्या हायलँड्सबद्दल बोललो होतो. आठवतंय का? ब्राझीलची उच्चभूमी आणि गयाना हायलँड्स. आज आपण तोच प्रवास पुढे नेणार आहोत. आपण बघणार आहोत ब्राझीलची किनारपट्टी, तिथली मैदानं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग फीचर द ग्रेट एस्कार्पमेंट. म्हणजे नेमकं काय असतं ते समजावून घेऊया. आणि मग आपण जर्नी करूया भारताकडे आणि भारत आणि ब्राझीलच्या नद्यांमध्ये म्हणजे ड्रेनेज सिस्टम्समध्ये काय फरक आहे ते कम्पेअर करू. सो फुल कॉन्सन्ट्रेशन. चला सुरू करूया. ओके, तर आपला आजचा प्लॅन एकदम सिंपल आहे. फर्स्ट ब्राझीलची उरलेली फिजिओग्राफी म्हणजे प्राकृतिक रचना आपण कंप्लीट करू. मग ब्राझीलच्या नद्यांबद्दल शिकू. त्यानंतर आपली भारताची ड्रेनेज सिस्टम आणि शेवटी दोन्ही देशात काय सिमिलॅरिटी आहे, काय डिफरन्स आहे याची एक क्विक कंपॅरिझन करू. चला पहिल्या सेक्शनला सुरुवात करूया. ब्राझीलची प्राकृतिक रचना. चला ब्राझीलच्या लँडफॉर्म्सची स्टोरी पूर्ण करूया. द ग्रेट एस्कार्पमेंटपासून ते वेटलँड्सपर्यंत. तर ब्राझीलचं सगळ्यात युनिक फीचर द ग्रेट एस्कार्पमेंट. आपल्या टेक्स्टबुकमध्ये त्याला अजास्त्र कडा म्हटलंय. आता एस्कार्पमेंट म्हणजे नेमकं काय? विचार करा, जशी काही एक मोठी भिंत, एक जायंट वॉल अचानक उभी राहते. हा एक एकदम स्टीप स्लोप म्हणजे तीव्र उतार आहे. लोकेशन कुठे आहे? ब्राझीलच्या उच्चभूमीच्या पूर्वेला, डायरेक्ट अटलांटिक ओशनला फेस करतो. आणि उंची किती? जवळपास 790 मीटर्स. एक लहानसा एरिया असला तरी ह्या एका वॉलमुळे ब्राझीलच्या क्लायमेटवर, हवामानावर जमीन अस्मानाचा फरक पडतो. कसा? पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. नाव दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. बघा हा प्रोसेस कसा होतो. अटलांटिक ओशनवरून मॉइश्चर फील्ड वारे म्हणजे पाणी घेऊन येणारे वारे, साऊथ ईस्ट ट्रेड विंड्स ब्राझीलकडे येतात. पण समोर कोण उभा आहे? आपला ग्रेट एस्कार्पमेंट. तो त्यांना अडवतो, ब्लॉक करतो आणि मग ते वारे अडल्यामुळे वरती जातात, थंड होतात आणि तिथल्या तिथे म्हणजे किनाऱ्याच्या बाजूला विंडवर्ड साईडला सगळा पाऊस पाडून टाकतात, ज्यामुळे किनारपट्टीवर खूप पाऊस होतो. पण त्या वॉलच्या पलीकडे काय म्हणजे लीवर्ड साईडला? तिथे हे वारे पोचतच नाहीत, तिथे पाऊस पडत नाही. ह्या रेन शॅडो एरियाला म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशाला एक स्पेशल नाव आहे, ड्रॉट क्वाड्रिलॅटरल म्हणजे अवर्षण चतुष्कोण. हा वर्ड लक्षात ठेवा, परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता एस्कार्पमेंटपासून थोडं समुद्राकडे जाऊया. ब्राझीलची कोस्टलाईन म्हणजे किनारपट्टी किती लांब आहे माहिती आहे? ऑलमोस्ट 7400 किलोमीटर्स. याचे 2 मेन पार्ट्स आहेत. वर नॉर्दर्न कोस्ट, इथे ॲमेझॉनसारख्या मोठ्या नद्या समुद्राला मिळतात, सो हा एरिया लो लाईंग सखल आहे. आणि दुसरा ईस्टर्न कोस्ट. हा पार्ट फेमस आहे सुंदर बीचेस, सँड ड्यून्स म्हणजे वाळूच्या टेकड्यांसाठी. आणि याच किनाऱ्याला प्रोटेक्ट करायला कोरल रीफ्स म्हणजे प्रवाळकट्टे सुद्धा आहेत. आणि बीचेसबद्दल बोलतोच आहोत तर हा एक अमेझिंग फॅक्ट ऐकाच. प्राया डू कासिनो हा जगातला सर्वात लांब कंटिन्युअस सँडी बीच मानला जातो. गेस करा किती लांब असेल? मोर देन 200 किलोमीटर्स. विचार करा, एक सिंगल बीच जो 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे. इन्क्रेडिबल, राईट? ओके, नेक्स्ट आहेत प्लेन्स म्हणजे मैदानी प्रदेश. ब्राझीलमध्ये 2 मेन प्लेन्स आहेत. पहिला सगळ्यांना माहीत असलेला ॲमेझॉन प्लेन्स. हा ब्राझीलचा सगळ्यात मोठा मैदान आहे. पण इथे शेती नाही होत. का? कारण हा पूर्ण एरिया दाट जंगलांनी, ॲमेझॉन रेन फॉरेस्ट्सनी भरलेला आहे. तिथे वारंवार पूर येतो, ज्यामुळे तो पार्ट इनॲक्सेसिबल आहे, म्हणजे आपल्याला तिथे सहज जाता येत नाही. आणि दुसरा मैदान आहे साऊथवेस्टमध्ये, दी पराग्वे पराना सोर्स रिजन. इथेच पराग्वे आणि पराना या 2 नद्यांचा उगम होतो. आणि जे आपण साऊथ वेस्ट प्लेन्सबद्दल बोललो ना, तिथेच हा एक खूप इम्पॉर्टंट एरिया आहे, पॅन्टॅनल. पॅन्टॅनल म्हणजे काय? सोप्या भाषेत हा जगातला एक सगळ्यात मोठा ट्रॉपिकल वेटलँड आहे. वेटलँड म्हणजे दलदलीचा प्रदेश जिथे पाणी आणि जमीन एकत्र येतात. हा एरिया एन्व्हायरमेंटसाठी, इकॉलॉजीसाठी खूपच महत्त्वाचा आहे. ओके, सो ब्राझीलची फिजिओग्राफी म्हणजे लँडफॉर्म्स समजावून घेतली. आता सेक्शन 2 मध्ये बघूया ब्राझीलची जलप्रणाली म्हणजे तिथल्या नद्यांबद्दल.
ब्राझीलच्या नद्यांना आपण ब्रॉडली 3 ग्रुप्समध्ये डिवाइड करू शकतो. पहिला आणि सगळ्यात मोठा आधी ॲमेझॉन बेसिन, दुसरा द पॅराग्वे पराना सिस्टम आणि तिसरा ग्रुप आहे साओ फ्रान्सिस्को नदी आणि इतर कोस्टल रिव्हर्स म्हणजे किनाऱ्याजवळच्या नद्या. चला एक एक करून समजावून घेऊ. आता ॲमेझॉन नदी किती विशाल आहे याची कल्पना करा. हे वाक्य वाचा. समुद्राला मिळण्याआधी तिच्या माउथजवळ तिची रुंदी किती आहे? 150 किलोमीटर्स. 150 किलोमीटर्स म्हणजे किती? जवळपास पुणे ते मुंबई जेवढं डिस्टन्स आहे तेवढी रुंद एक नदी आहे. जस्ट इमॅजिन. आणि एवढं मोठं पात्र असल्यामुळे तिथे नॅव्हिगेशन म्हणजे मोठ्या जहाजांमधून वाहतूक खूप सोपी होते. आता ॲमेझॉनचा पॉवर बघा. हा चार्ट गंगा आणि ॲमेझॉनचा वॉटर डिस्चार्ज म्हणजे एका सेकंडमध्ये किती पाणी वाहून नेतात हे कम्पेअर करतो. गंगा नदीचा डिस्चार्ज आहे अराउंड 16,000 क्युबिक मीटर्स पर सेकंड आणि ॲमेझॉनचा बघा तो नंबर 2 लाखांपेक्षा जास्त. इट्स मॅसिव्ह. आणि या प्रचंड स्पीडमुळेच ॲमेझॉन आपल्यासोबत आणलेला सगळा गाळ सेडिमेंट डायरेक्ट समुद्रात फेकून देते. तो किनाऱ्यावर जमाच होऊ देत नाही. आणि म्हणूनच आणि हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ॲमेझॉनच्या मुखाशी डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश बनत नाही. समजला रिझन? चला आता ब्राझीलमधून डायरेक्ट आपला प्रवास भारताकडे. सेक्शन 3 भारताची जीवनरेखा. नद्या आपली लाईफलाईन असतात नाही का? सो आता आपली ड्रेनेज सिस्टम कशी आहे ते डिटेलमध्ये समजावून घेऊया. भारतातील नद्यांना क्लासिफाय करायचा सगळ्यात सोपा आधार म्हणजे त्यांचा सोर्स म्हणजे उगम कुठे होतो. 2 मेन टाईप्स आहेत. पहिला हिमालयन रिव्हर्स. या नावातच आन्सर आहे. यांचा उगम होतो हिमालयामधील ग्लेशियर्स म्हणजे बर्फाच्या नद्यांमधून, ज्यामुळे या नद्यांमध्ये वर्षभर पाणी असतं. म्हणून त्यांना पेरेनियल म्हणजे बारामाही म्हणतात. उदाहरण गंगा, सिंधू. आणि दुसरा टाईप आहे पेनिन्सुलर रिव्हर्स म्हणजे द्वीपकल्पावरील नद्या. या नद्यांना पाणी कुठून मिळतं? मेन सोर्स आहे पाऊस. म्हणूनच या सीझनल म्हणजे हंगामी असतात. पावसाळ्यात भरपूर पाणी, उन्हाळ्यात कमी. समजला का बेसिक डिफरन्स? एक पेरेनियल, दुसरी सीझनल. आता हा मॅप बघा. उत्तरेला हिमालयासमधून येणारी ही इंडस सिस्टम आणि गंगा सिस्टम या सगळ्या बारामाही म्हणजे पेरेनियल. आणि मध्य आणि दक्षिण भारतात म्हणजे पेनिन्सुलरवर गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी दिसतायत. या सगळ्या असतात सीझनल म्हणजे पावसावर अवलंबून. मॅपवरून लक्षात ठेवलं की जॉग्राफी खूप सोपं वाटतं. आता या पेनिन्सुलर रिव्हर्समध्ये पण 2 टाईप्स आहेत त्यांच्या डिरेक्शननुसार. काही नद्या वेस्टला वाहत जाऊन अरेबियन सीला मिळतात. या लहान पण फास्ट फ्लोईंग असतात. एक्झाम्पल नर्मदा, तापी. आणि दुसऱ्या ईस्टला वाहत जाऊन बे ऑफ बेंगॉलला मिळतात. या जास्त लांब असतात. गोदावरी, कृष्णा, कावेरी. पण असं का? काही नद्या ईस्टला, काही वेस्टला का? कारण त्यांच्यामध्ये एक वॉटर डिवाइड आहे. कोणी सांगेल तो वॉटर डिवाइड कोणता आहे? येस, द वेस्टर्न घाट्स. आपला सह्याद्री पर्वत तो एक जलविभाजक म्हणून काम करतो. आणि आता द फायनल सेक्शन. सेक्शन 4 2 विशाल नद्या. आपण आता ब्राझीलची ॲमेझॉन आणि भारताची गंगा या 2 जायंट रिव्हर्सना कम्पेअर करणार आहोत. चला आता नंबर्स बघूया. हे कम्पॅरिझन बघितल्यावर तुम्हाला स्केलचा अंदाज येईल. फर्स्ट कॅचमेंट एरिया म्हणजे नदी किती एरियामधून पाणी गोळा करते. ॲमेझॉनचा एरिया बघा 70 लाख स्क्वेअर किलोमीटर आणि गंगेचा 10 लाख, ऑलमोस्ट 7 टाइम्स जास्त. लेंथमध्ये पण ॲमेझॉन खूप पुढे आहे. आणि वॉटर डिस्चार्ज तर आपण बघितलाच, तिथे तर कम्पॅरिझनच नाही. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट माउथ फॉर्मेशन. ॲमेझॉनच्या स्पीडमुळे डेल्टा बनत नाही, पण गंगेचा स्पीड कमी होत जातो आणि ती सुंदरबनसारखा मोठा डेल्टा बनवते. हे नंबर्स फक्त पाठ नाही करायचे, त्यांच्या मागचा जॉग्राफिकल रिझन समजावून घ्यायचा. सो चला एक क्विक रिव्हिजन करूया. आजचे की टेकअवेज काय आहेत? पॉइंट 1 ब्राझीलचा ग्रेट एस्कार्पमेंट हा एक नॅचरल वॉल सारखा आहे जो ड्राउट क्वाड्रिलॅटरल तयार करतो. पॉइंट 2 भारताच्या नद्या 2 टाईप्सच्या असतात उगमानुसार. हिमालयन पेरिनियल म्हणजे बारामाही आणि पेनिन्सुलर सीझनल म्हणजे हंगामी. आणि पॉइंट 3 स्केलच्या बाबतीत ॲमेझॉन नदी गंगेपेक्षा प्रचंड मोठी आहे. एरिया, लेंथ आणि वॉटर डिस्चार्ज सगळ्याच बाबतीत. हे 3 पॉइंट्स लक्षात ठेवले तरी बस. आणि शेवटी एक प्रश्न तुमच्यासाठी. आपण बघितलं की गंगा नदी आपली जीवनरेखा आहे, पण आज ती पोल्युशनच्या विशाल समस्येला सामोरी जात आहे. या अनुभवातून आपण काय शिकू शकतो? हे लेसन्स आपण ॲमेझॉनला वाचवण्यासाठी कसे वापरू शकतो? कारण ॲमेझॉन फक्त ब्राझीलसाठी नाही तर पूर्ण जगाच्या क्लायमेटसाठी लंग्ससारखं काम करते. यावर नक्की विचार करा. या प्रश्नासोबत आजचा आपला लेक्चर इथे संपत आहे.